मला ज्यावेळेस चार्जिंगचा पंप पाठीवरला पंप उचलत नव्हता, येता 9वीत असल्यापासून मी फवारणीची कामं करतो. हे जी उणीव भरून काढण्यासाठी आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर लोक बी आपल्याला दवाखान्यात गोळ्या देते ना. पिकाच्या वाढीला लागणारा घटक आहे ती माणसाला लागणारच आहे. त्यावेळेस बसून वांगी विकली बाजारात मी. समजा आज बाजारात एखादी वस्तू 10 रुपयाला विकली जाते, ती वस्तू तयार करायला 50 रुपये खर्च येत असेल तर करायचेच कशाला. तर ती काय करीत होती, बाटल्या काढायच्या, तिथल्या उचलायच्या आणि दुसरीकडे नेऊन टाकायच्या. ती बी फवारीला आणि ती बी विकसित होईल. मी दुकानात जायच्या अगोदर अशी कीड पडली, मी ही फवारणीसाठी औषध आणणार, ही जाताना त्यानं ठरविलेलं असतंय. पण दुकानात गेल्यावरती दुकानदार म्हणतात अरे ह्याच्यापेक्षा ही चांगला, ही नेऊन फवार. कुठलं तर काहीतरी दिलं जातं, अगर युरिया नॅनो घ्या, ती फवारा. त्याला 300चं ठिकाण घ्यायचं असते युरियाचं थोडक्यात. त्याला नॅनो युरिया कशाला द्यायचा 150-200 रुपयाचा. आज सध्याची परिस्थिती अशा, शेतकरी म्हणलं की त्याच्या मुलाला पोरगीच देत नाहीत. कसा शेतीचा विकास व्हायचा तुमचा बघायचा दृष्टिकोन. जो माणूस शेतकरी आहे त्याला 10-20 एकर जमीन आहे, तो सुद्धा शेतकरी 100 एकराचा मालक असला तरी त्याला पोरगी द्यायला तयार नाही. म्हणजे ही जी खताच्या मात्रा आहे त्या किती, कोणत्या पिकाला कधी द्यायच्या, किती प्रमाणात द्यायच्या, हे जे जनजागृती होणं गरजेचं आहे. ही सगळं प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं असं नसतं ना. त्याचा अभ्यास बी असणं गरजेचं आहे. बरं, शेतकरी म्हणजे काय सगळं शिकलेलंच नसतं. माझं म्हणणं असं असतं की सेंद्रिय शेती करायची म्हणलं तर मोठ्या प्रमाणावर शेणखत कुठंच उपलब्ध होत नाही, आणि जरी झालं तरी ते परवडत नाही, आणि सेंद्रिय शेतीचा रिझल्ट यायला वेळ लागतो. रासायनिक शेती का करावं? तर समजा आपण आजारी पडलो तर आपल्याला समजा दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक कुठलं तरी मॅग्नेशियम, कॅल्शियम काय कुठल्या तरी कमतरतेच्या गोळ्या देतातच की, मग ती बी रासायनिकच आहे ना. बरोबर. मग आपण एक ठरवायचं की सेंद्रिय पदार्थापासून बी जी काय आपल्या शरीराला लागणारं घटक आहेत, की दुसरं फेरस असेल, झिंक असेल, हे जी उणीव भरून काढण्यासाठी आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर लोक बी आपल्याला दवाखान्यात गोळ्या देते ना. हे कमी पडते म्हणून जमिनीत टाकलं, मग ते पिकाच्या माध्यमातून माणसाला खाण्यात आलं आणि शरीरात आलं तर एवढं काय भले मोठे साईड इफेक्ट त्याचे होत नसते. नाही, पण ते जमिनीचा पोत खराब होत नाही का? खराब होतोच की. जरी होत असला तरी भरून काढण्यासाठी आता आपल्याकडे जीवाणू खतं ती निघालेली आहे तीच की. म्हणजे परत अजून ती खराब झालेलं जी त्याच्यासाठी अजून जीवाणू खत म्हणजे ती रासायनिक मध्ये येतं ना ते. नाही, जैविक झालं ते. जैविक. आर्थिक समतोल जर शेतकऱ्याचा साधायचा म्हटलं तर समजा सेंद्रिय शेतीला तुम्ही 10,000 रुपये खर्च करून 5,000चं उत्पन्न निघत असेल तर त्याचा हिशेब जुळेल का? मग हे रासायनिक जे आपण पीक पाणी पिकवतं किंवा ते खाऊन मग आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतोच घेऊ. रासायनिक खतामुळे परिणाम होत नाही आपल्या शरीरावर जास्त म्हणावा असा. रासायनिक कीटकनाशकामुळे होतं. बरोबर. रासायनिक खतामुळे एवढा होत नसतो, रासायनिक कीटकनाशकामुळे होतो. मग ते आलंच घे, तुम्ही रासायनिक खत ज्यावेळेस वापरता त्यावेळेस रासायनिक कीटकनाशक वापरावं लागतं. बरोबर आहे काय? आणि मग मला काय म्हणायचं आहे, भलं उत्पादन तुम्ही कमी काढा, आपलं जीव महत्वाचं आहे ना, जीवन राहणं महत्वाचं आहे ना आपल्याला. तुम्ही काही जरी कुठलं जरी पीक केलं तरी एकही फवारणी न करता येणार असं एकही पीक दाखवा मला. आता भलं तर येत नसेल, पण आधीच्या काळात कुठं मग ही रासायनिक खत? वातावरणात असा बदल झालेला आहे की काही केलं तरी रासायनिक कीटकनाशकाचा, रासायनिक खताचा कुठल्याही वनस्पतीसाठी आधार घ्यावाच लागतो. हे कधीपासून बदल झालं? कशाचं? हे जे तुम्ही म्हटलं ना आता, म्हणजे हवामानात बदल झाला, या 10-15 वर्षात जास्त बदल झाला ना. काय तुम्हाला काय वाटतं कारण काय द्यायचं? हे खरं कारण काय झालं माझ्या म्हणण्यानं की जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खताचा भरपूर वापर केला, आणि भरपूर वापर केल्यामुळं नायट्रोजनयुक्त खताचा, त्यामुळं किडीचं प्रमाण वाढलं. आणि किडीचं प्रमाण बंदोबस्त जास्त करण्यासाठी जी मित्रकिडी सौम्य कीटकनाशकं पहिली फवारली जात होती, त्या सौम्य कीटकनाशकाचं एक सूत्र होतं की मित्रकिडी राहाव्या आणि उपद्रव करणाऱ्या किडी माराव्या, ह्यासाठी त्याची फवारणी केली जात होती. पण त्यानं बी त्या किडींना ते औषध पचत गेलं, त्यामुळे हार्ड औषधं वापरण्याचं प्रमाण वाढलं आणि मित्रकिडी मेल्या, आणि मित्रकिडी मेल्यामुळं रोगाचं प्रमाण वाढलं. मग आता बघा, आता तुम्ही सांगलं म्हणजे ह्याची कारण तीच आहे ती, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे.
मग हे जो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही कधी म्हणजे असं तुम्हाला कुठं कधी असं विचार येत नाही का तुम्हाला बाबा हे कुठं तर थांबलं पाहिजे, म्हणजे हे चक्रच आहे ना एक प्रकारचं. तुम्हाला उत्पादन वाढवायचं आहे, तुम्ही रासायनिक खत वापरा किंवा ती कीटकनाशक वापरा, बरोबर आहे, उत्पादन वाढवायचं आहे. मग ते परत अजून ते चक्र तसं चालू राहतं ते. पण हे हिशोब जुळवायचा सोपा राहिला नाही शेतकऱ्यांचा, खर्चाचा आणि उत्पन्नाचा. नाही ती मग तुम्ही हे करून घेतलंय ना, तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनीच करून घेतलंय ते. त्याला आपण कोणीही सुद्धा बदलू शकणार नाही. काय म्हणा त्याला, म्हणजे ही कसली स्पर्धा आहे? कसली स्पर्धा? जीवघेणी स्पर्धा आहे ना ही, तुम्हाला वाटत नाही जीवघेणी स्पर्धा आहे? जरी असली, कोणी काही जरी म्हणत असलं तर पर्याय नाही, त्याचा आधार घ्यावाच लागणार, नाही ते काहीच येणार नाही तुम्हाला. तुम्ही सेंद्रिय शेतीवरलं पिकवलेलं कुठलंही फळ बघा, त्याला क्वालिटी रासायनिक फवारणीसारखी येते का दाखवा. साधं वांग्याचं उदाहरण तुम्ही घ्या, मग वांग्याला एक फवारणी करायची नाही, मग एक दिवस आपण संपून जाईल की. संपणारच आहे की, त्याला कुणी अडवायचं? मग त्याला त्या पट्टीत शेतकऱ्याला बाजारभाव द्यावा लागतील, खर्चाचा हिशेब करावा लागेल, आणि ते शक्य नाही सरकारला सुद्धा. मग ह्याच्यावर काय तुम्हाला काय पर्याय सुचतो का ह्याच्यावरती? ह्याच्यावर पर्याय आपल्याला सुचून काय उपयोग आहे? नाही तसं नाही म्हणत काय मी, होणार? तुमच्या लेवलवर तुमच्या पदावर असं कधी तुम्हाला वाटतं का बाबा ह्याच्यावर आपण आता पर्याय काढला माझा विषय म्हणजे मी जवळजवळ, मला ज्यावेळेस चार्जिंगचा पंप पाठीवरला पंप उचलत नव्हता, इयत्ता 9वीत असल्यापासून मी फवारणीची कामं करतो. त्यावेळेस असं हाताने मारायचं पंप होतं, आपलं पाठीवरला घ्यायचं, असा कटाळायचा की टाकून देऊन त्याच्यावर दगड टाकावा. म्हणजे या 10-15 वर्षातच जास्त बदल झाला ना. मग ते पुढे करीत करीत पुढे 4 एकराचं माझं वांग्याचं प्लॉट असायचं. मग ज्या वांग्याच्या प्लॉटमध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान भरपूर किडीचा प्रादुर्भाव व्हायचा. त्या टायमिंगला वांगे बाजारात जात नव्हती, वांग्याचं मार्केट वाढायचं. त्या टायमिंगला माझ्या वांग्याच्या प्लॉटमध्ये एक किडकं वांगं निघत नव्हतं. म्हणजे माझं एवढं खताचं नियोजन खास होतं, फवारणीचं नियोजन खास होतं. आणि ती करीत करीत परत ती मजुराचा त्रास व्हायला लागला, वांगी तोडायला माणसं भेटण्याने गेली, बाया भेटण्याने गेल्या, मार्केटची अनिश्चितता झाली. वाढलं म्हणजे अति मार्केट वाढायचं, आणि पडलं म्हणजे असं पडायचं की ते बाजारात नेलेलं त्या वाहनाचं भाडं सुद्धा द्यायला नसायचं येताना, अशी परिस्थिती असायची. काही वेळेस बसून वांगी विकली बाजारात मी, म्हणजे असं डायरेक्ट शेतकरी झालं असं नाही ना. आणि आमचे वडीलच असे आदर्श शेतकरी की त्यांना जवळजवळ 5-50 खेड्यात आमच्या आसपासचे ओळखले जाते ना. मग ह्या सगळ्यांचा समतोल साधत जे की उत्पादन पण आपल्याला मिळलं पाहिजे चांगलं, किंवा पीक पण चांगलं आलं पाहिजे, किंवा आपण पण जिवंत राहिलं पाहिजे, ह्यासाठी काय कुठंतरी विचार विनिमय केला पाहिजे असं काय वाटत नाही का तुम्हाला? मला वाटतं शेतकऱ्यांना खताचं आणि फवारणीचं नियोजन व्यवस्थित देणाऱ्या काय तरुण शिकलेल्या शेतकऱ्यांचं, अगर BSc MSc ॲग्री झालेल्या लोकांची जी मुलं आहे ती, त्यांनीच अशी मानसिकता ठेवली पाहिजे. गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती करण्याच्या पद्धती कशा आहेत, त्या खताच्या मात्रा प्रत्येक पिकाला कशा पद्धतीने देते, ती फवारण्याचं त्यांचं शेड्यूल कसं आहे, ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे बारकाईने, तेव्हा ह्यात बदल होणार आहे. दुकानदार सांगणार ही न्या फवारा, त्यानं नाही थांबलं, ही न्या ती न्या फवारा, त्याला काय फक्त किस्सा भरायचा आहे त्याचा, शेतकऱ्याची जाणायचा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माशाच्या पिल्याला पाण्यात पोहायला शिकावं लागत नाही, तसं शेतकऱ्याचं काम आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला, आता तुम्ही शेती करता, तुमची शेती आणि पूर्वीच्या काळी केली जाणारी शेती यात काय फरक वाटतो? पूर्वीच्या काळी शेती करायची म्हणजे पूर्वीच्या काळी गेल्या 15-20 वर्षापूर्वी फवारणीची एवढी साधनं नव्हती. एकतर पाठीवरल्या पंपानं, हातानं मारायच्या पंपानं फवारण्या केल्या जायच्या, परत ती पायानं मारायचं गटर पंप, तसल्यानं फवारणी. आम्ही फवारणी केली की त्याच्या साह्यानं. आता निघालं STP निघालं, आता ट्रॅक्टरचं ब्लोअर आलं, ड्रोननं फवारणी करतो मी ऊसाची, ज्वारीची, सगळ्या पिकाची आता चालू घडीला. आणि मग तुम्हाला मग कुठली की शेती आवडते बा? आता हे ठीक आहे तुम्ही उत्पादनासाठी म्हणता, पण मनापासून जर तुम्हाला शेतीचं करायचं म्हटलं तुम्हाला कोणती शेती आवडते? आधुनिक पद्धतीची जी रासायनिक शेती आवडते का सेंद्रिय पद्धती शेती आवडते तुम्हाला? मला जरा सेंद्रिय नाही, असा रासायनिक शेती आवडते. का बरं? का आवडते म्हणजे सेंद्रिय शेतीवर तुमचा खर्च बी निघणार नाही ना, आणि त्या पट्टीत तुम्हाला काय मार्केट भेटणार आहे का? 10 रुपये वस्तू, ज्या समजा आज बाजारात एखादी वस्तू 10 रुपयाला विकली जाते, ती वस्तू तयार करायला 50 रुपये खर्च येत असेल तर करायचेच कशाला?
सेंद्रिय शेती 10 रुपयाची वस्तू तयार करायला 50 रुपयाचं मटेरियल टाकावं लागतं, हां तेव्हा ती 10 रुपयाला विकते. तुमची सेंद्रिय शेती आहे म्हणून तुम्हाला कोणी 100 रुपये देणार नाही? हां देणार आहे का कोण? देणारच नाही ना. अच्छा. मग आता तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धती काय काय घेता? मी तुरीचं उत्पादन घेतो चांगल्या पद्धतीनं, बाजरीचं घेतो, ज्वारीचं घेतो. माझं ज्वारीचं एकरी 28 क्विंटलचं ॲव्हरेज आहे. बरं. आणि माझं खताचं सूत्रच मी तयार केलं एक. हां काय आहे ते सूत्र? ठीक आहे, आता ज्वारी पेरायची असो, बाजरी पेरायची असो, एकरी मी 2 एकरासाठी डोसच तयार केला माझ्या पद्धतीने. बरं. थोडक्यात उदाहरणार्थ बाजरी जर पेरायची असेल आपली, समजा मी आता ही तुर्की बाजरी पेरतो बी आणि शेतकऱ्यांना देतो बी, हां तर मी 2 एकरासाठी 2 बॅग पेरणीच्या वेळेस 1840 पेरायची शिफारस करतो. 1840 भेटत नसेल तर 20-20-0-13 पेरायला सांगतो. 18 इंचाची जोडवळ करायला सांगतो. 3 फुटाचा पट्टा करायला सांगतो. पेरणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी 2 एकरासाठी 50 ते 60 किलो युरिया टाकायला सांगतो. त्या बाजरीला 40 ते 45 दिवसांनी मातीची भर द्यावी लागते. त्या पिरियडमध्ये त्यांना 2 बॅग 10-26-26, 2 बॅग युरिया आणि 1 महिंद्राचं 55 किलोचं सूक्ष्म अन्न घटक द्रव्याचं किट टाकायला सांगतो. मायक्रोन्यूट्रन शेतखत टाकणं म्हणजे सूक्ष्म अन्न घटक द्रव्य देणे म्हणजे त्या पिकाचा समतोल आहार झाला. त्यामुळे भरघोस उत्पादन भेटायला काय अडचण नाही. तुम्ही ज्वारीला वापरू शकता, ऊसाला वापरू शकता. आता जी काय म्हणलं, आता जी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, हां, आधीच्या पूर्वीच्याकडे ज्या पद्धतीनं आपला म्हणजे आपले बापजादे असतील, आपले पूर्वज असतील, एवढा विचार करायचे होती शेती करताना? त्यावेळेस एवढं संशोधन नव्हतं, एवढी जागरूकता नव्हती लोकांमध्ये. आणि अशा शेतकऱ्याची मानसिकता होती की बाबा साधं वांग्याचा प्लॉट फवारायचा असेल आणि जर फवारणी केली, अगर कुठल्याही भाजीपाल्याचा प्लॉट फवारला तर ती काय करीत होती, बाटल्या काढायच्या, तिथल्या उचलायच्या आणि दुसरीकडे नेऊन टाकायच्या. कशा पाय टाकायच्या की ह्या जर बाटल्या शेजाऱ्याने बघितल्या तर ती बी फवारील आणि ती बी विकसित होईल, त्याचं बी उत्पन्न वाढेल, त्यालाही भरपूर पैसे भेटतील, मग ते आपल्या पुढे जाईल. अशी मानसिकता माझी नाही ना. आता तसा विचार केला तर बारकाईनं महाराष्ट्रातला शेतकरी, आपल्या देशातला म्हणलं तर चालेल, शेतकरी या अडचणीतला माणूस आहे. मग मी बी शेतकरी म्हणल्यामुळे मला बी जाणत्याची वाटणारच आहे ना. रासायनिक शेती करता तुम्ही, मग तुम्हाला ते पिकवलेलं तुम्हाला खायला आवडतं का? ते खाता का तुम्ही? काय अडचण आहे. मी गेल्या 4-5 वर्षापूर्वी एक मुलाखत बघितली होती TV वर, सह्याद्री वाहिनीवर का काय होती, एका चांगल्या कृषी अधिकाऱ्याची मुलाखत होती. मग त्यांनी एक सांगितलं होतं की पिकाच्या वाढीला लागणारा घटक आहे ती माणसाला लागणारच आहे. प्रत्येक माणसाला एखाद्याचं गुडघं दुखायला कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टर देतोच ना, देत नाही असं आहे का? थकवा एखाद्याला झिंक फेऱ्याची गोळी देतोच नाही. ते सांगली मग ते झालं ते बरोबर आहे, पण मग त्यांचं मत असं होतं की ही जी काय सूक्ष्म अन्न घटक द्रव्ये अगर ही जी ही लागणार आहे ती आपल्याला घटक लागणार आहेत ती माणसाच्या शरीराला लागणारच आहेत ना. ही सेंद्रिय पद्धतीने भेटणार आहेत आणि ही रासायनिक पद्धतीने भेटणार आहेत, एवढाच फरक आहे. आणि जर एवढंच विषारी असतं तर सरकारनं त्याच्यावर 100% बंदी आणली असती ना. तुम्हाला वापरायचं आहे किती प्रमाणात हे तुम्ही ठरवायचं आहे. अच्छा, तुम्ही बेसुमार. आता काय वेळेस काय होतं की एखादा घटक पिकाला लागत नसताना सुद्धा भरपूर प्रमाणावर, मोठ्या प्रमाणावर जमिनीत टाकला जातो, पण त्या ठिकाणी ती स्थिर तर होतं, पण दुसरे जे घटक पिकाच्या वाढीसाठी लागणार आहेत त्यांना सुद्धा तो ब्लॉक करतो. अच्छा, म्हणजे त्याला थोडक्यात स्फुरद पोटॅश वाढलेला असला तर पोटॅशमुळं दुसरा कुठला तर स्फुरद अडचणीत जातो. त्याच्यामुळं ह्याच्या अडचणीमुळं त्याला पिकाला ती घेता येत नाही. ह्याच्यावर थोडा बारकाईनं अभ्यास करणं प्रत्येक शेतकऱ्यानं अगर जागृत राहणं महत्त्वाचा विषय आहे ना. काय वाटतं तुम्हाला मग अशा पद्धतीची जागृती किंवा सजग आपल्याला शेतकरी राहतात का तसे? जागृत राहिला का? आता शासनाचा सुद्धा चांगला निर्णय आहे. आता आपल्या KVK कृषी विज्ञान केंद्र महाराष्ट्रातली शासकीय यंत्रणा आहे. मग आता शासनाचा नियम असा केंद्राचा की प्रत्येक 4-5 गावं प्रत्येक 3 वर्षासाठी दत्तक द्यायची. मग आपल्याला कृषी विज्ञान केंद्र कुठल्या बी ज्या जिल्ह्यातले तिथलं कृषी अधिकारी येतात, डेमो प्लॉट देतात, कुठल्या तर व्हरायट्या नवीन विकसित केलेल्या 1-1 एकरासाठी बियाणं देतात. पण त्याला सपोर्ट करायचं काम शेतकऱ्याचं आहे ना. शेतकऱ्याची मानसिकता कशी आहे ज्या त्या भागातली त्याच्यावर अवलंबून आहे. शासकीय हे धोरण तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्याच्या बाजूनं काम करतात का? वाटतं का तुम्हाला? शासनाची शेतकऱ्याचा विचार करतात का?
शासनाची धोरणं चांगलीच असते ती, पण ती खाल्ल्या अधिकाऱ्यांनी राबविली पाहिजे ती ना चांगल्या पद्धतीनं. काय काय निर्णय शासनात सुद्धा चुकतच असते ते, त्याचं काय असते. आता एवढा मोठा आपल्यात एकतर सोयाबीनचं मार्केट पडलेलं होतं, तुरीचं पडलेलं होतं, सोयाबीनचं वाढायला तर आयात करायचा करार ह्यांनी केला. शेतकरी जागेवर बसलं, गप बसलं, काय करतात, काय इलाज आहे का त्यांचं. तुरीचं मार्केट 9,000वर गेलं तर 8,000वर 7,500वर येऊन पडलं. पण ती त्यांनी त्यांचे हिशेब काहीतरी विचार करून केलेला निर्णय असतात, आपण दोषी ठरवू शकत नाही ना सरकारला. आता तुम्ही म्हटलं मग अशी पद्धत तुमच्या म्हणण्यानुसार रासायनिक शेती केलेली चांगली आहे किंवा तुम्हाला आवडते किंवा तुम्हाला ते पीक पाणी केलं खायला पण आवडतं. हां, पण ज्या येणाऱ्या आपल्या पिढ्या आहेत त्या हां, त्यांच्यावर पण परिणाम होतो ना. होणारच की, 100% होणार. मग त्याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे ना. ज्या वेळेस शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय माल आहे त्याची पुढल्या गिरायकाने जर व्यवस्थित किंमत केली तर सगळ्याला चांगला आहार भेटेल. त्या तयार करायला त्या मालाला जर 100 रुपये खर्च येत असेल आणि ती 10 रुपयाला विकत असेल, ती कशाला शेतकरी करतोय. नाही, त्यासाठी काहीतरी उपाययोजना किंवा त्यासाठी काहीतरी ध्येय धोरणं राबवली पाहिजे ना, की तुमचं उत्पादन वाढतंय म्हणून रासायनिक शेती करणं हे कितपत योग्य आहे. मग मी काय म्हणतो का, तुम्हाला भरमसाठ खतं वापरा, पूर्ण जमीन नापीक करा, जी त्याला लागणार आहे त्या पट्टीत तुम्ही द्या ना. जास्त देणं तर काय उपयोगाचं आहे का. म्हणजे ही जी खताच्या मात्रा आहे त्या किती कोणत्या पिकाला कधी द्यायच्या, किती प्रमाणात द्यायच्या, ह्याची जनजागृती होणं गरजेचं आहे. ही सगळं प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असतं असं नसतं ना, त्याचा अभ्यास बी असणं गरजेचं आहे. बरं, शेतकरी म्हणजे काय सगळे शिकलेलंच नसतात ना, थोडं अशिक्षित असतात. बरोबर. आणि शक्यतो दुकानदार चांगला आहे म्हणून देतो तीच शेतकरी वापरतो. थोडी त्यात मानसिकता अशी होती की आता तुम्ही शेतकरी आहो, थोडक्यात मी शेतकरी आहे, मी दुकानात जायच्या अगोदर अशी अशी कीड पडली, मी ही फवारणीसाठी औषध आणणार, ही जाताना त्यानं ठरविलेलं असतंय. पण दुकानात गेल्यावरती दुकानदार म्हणतात अरे ह्याच्यापेक्षा ही चांगला, ही नेऊन फवार. अच्छा. पण ऑलरेडी काय होतं, त्यानं दिलेलं नेऊन फवारले की ती मेलेलं नसते ते किडी. ती म्हणते आता ह्यानं नाही का झालं व्यवस्थित, ही दुसरं ती फवार. म्हणजे ही अडचण येते. त्या खतं काय सगळे 1840 भेट. आता मला 1840 पेरायचं आहे पण भेटतच नाही ना. जर घ्यायला गेलं तर 1840ची बॅग मग घ्या, एखादी बॅग सुपरची घ्या, कुठलं तर काहीतरी दिलं जातं. अगर युरिया नॅनो घ्या, ती फवारा. त्याला 300चं ठिकाण घ्यायचं असतंय युरियाचं थोडक्यात. त्याला नॅनो युरिया कशाला द्यायचा 150-200 रुपयाचा. अच्छा, म्हणजे त्यानं खत टाकायच्या ऐवजी फवारीत बसावं काय. म्हणजे हे काय वैयक्तिक माझा विषय नाही. बळ तुमच्या माती मारलं जातं का. हा, जातच असतं प्रत्येकाचं. होय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात चाललेली गणित आहे, त्याच्यावरून आपल्याला काय देणं घेणं म्हणा. पण जी परिस्थिती आहे ती मी सांगतो ना तुम्हाला, ते काय आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. वैयक्तिक एकट्या माणसाच्यानं काहीच होऊ शकत नसतं ना अशा गोष्टीला. आणि अजून एक दुसरी गोष्ट बघा, आता हे झालं ठीक आहे, आपण उत्पादन वाढवणं म्हणा, चांगलं पीक घेणं म्हणा किंवा शेती करणं. पूर्वीच्या काळी शेती करायची एक पद्धत होती. हा, होती की. म्हणजे माणसं रमायची त्यामध्ये. हा, रमायची, बरोबर, समाधानी असायची, गाणी म्हणायची. आता काळात ते नाहीच की काही सुद्धा नाही. हां, मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं. ह्याच्याबद्दल मला एकच म्हणायचं की लोकांच्या अपेक्षा वाढल्या भरमसाठ, आणि चैनीच्या वस्तू वाढल्या ना. प्रत्येकाला गाडी लागते, 4 चाकी गाडी लागते. आणि बरं काय, प्रत्येकाच्या कुणाच्या अपेक्षेबद्दल आपल्याला खेळण्याचा काही अधिकार नाही ना. हा, ज्येष्ठाची मतं आहे ती. बरोबर. सुधारणा एवढ्या होत गेल्या भरमसाठ की प्रत्येकाला आज सध्याची परिस्थिती अशा, शेतकरी म्हणलं की त्याच्या मुलाला पोरगीच देत नाही. हा, कसा शेतीचा विकास व्हायचा तुमचा बघायचा दृष्टिकोन. जो माणूस शेतकरी आहे त्याला 10-20 एकर जमीन आहे, तो सुद्धा शेतकरी 100 एकराचा मालक असला तरी त्याला पोरगी द्यायला तयार नाही. शेतकऱ्याचीच मानसिकता शेतकऱ्याबद्दल अशी आहे, तर चांगली कुणाची कधी व्हायची दुसऱ्याची कशी होईल. ते अजून एक काय बघा गोष्ट काय की म्हणजे शेतकरी बाजारामध्ये विकायला बसलाय भाजीपाला. हा, तर तिथं हमखास बार्गेनिंग केलं जातं. हा, बरोबर आहे. काय केलं जातं. बार्गेनिंग घासाघीस केली जाते. केली जाते, बरोबर आहे. तो मला त्यांनी 10 रुपये सांगितलं, आपण म्हणतो 5 रुपये असं. हा, झालं. ही एक म्हणजे शेतकऱ्यासाठी एक खूप ह्याची गोष्ट आहे ती, काय म्हणायचं, त्याच्या कष्टाची चीज केली जात नाही, त्याच्या काय म्हणायचं राबलेल्या त्याच्या त्या घामाची, म्हणजे खूप मोठी ही एक हे त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला त्याचं मूल्यच केलं जात नाही. हा, किंमत केली जात नाही.
ह्याची खरी अडचण काय असते, शेतीतनं माल तयार करायचं म्हणजे एवढा सोपा राहिलेला नाही. वाघाच्या जबड्यातून पैसा काढल्यासारखं काम आहे शेती करणे. त्याला लाखो संकट आहे ती. एकतर नैसर्गिक संकट पहिली मेन गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक संकट, तिसरी गोष्ट म्हणजे एवढ्या अट्टहासातून एवढ्या मोठ्या संकटातून माल जर तयार केला तर सरकारच्या धोरणाचं संकट असतं. त्यामुळे शेतकऱ्याला शेती करणं तर एवढी सोपी राहिलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं का त्याबद्दल? म्हणजे ग्राहक येणारा जे गिरायक असतं हे घासाघीस करतं, तुम्हाला काय वाटतं ज्यावेळेस तुम्ही बाजारात भाजीपाला ही सगळ्यात मोठी अडचण काय येते, हे जी बसून विकणारे व्यापारी असतात त्यांच्याकडं एकच आयटम नसतो. थोडक्यात एखादा शेतकरी मिरची घेऊन बाजारात आला विकायला, ती जर समजा म्हणला 20 रुपये पाव किलो माझी मिरचीचा भाव आहे, तर समोरचं गिरायक म्हणतं 15 रुपयाने दे, 10 रुपयाने दे. आणि एक वैशिष्ट्य असतं भाजीपाला विकायचं म्हणलं की एक आयटम जर तुमच्याकडे असेल तर त्या माणसापाशी पुढलं घेणारं गिरायक येऊन का बसत नाही, कारण की ह्याच्याकडे एकच वस्तू आहे. पण व्यापाऱ्याचं सूत्र असं असतं की 4 ते 5 6 आयटम असतात. मग समजा मिरची घ्यायला बसला त्या माणसापाशी व्यापाऱ्यापाशी त्याला वांगी दिसते, ती वांगी दिसली तर ती वांगी घेतोच त्याच्याकडनं, अगर फ्लावर घेतो. नाही ना, ते नाही म्हणत हो, म्हणजे ह्यांच्या मानसिकतेबद्दल म्हणतोय मी. ह्यांच्या मानसिकतेबद्दल म्हणजे कोणती मानसिकता? म्हणजे हे जे घासाघीस करतात, ज्या माणसानं शेतीत नाही काही हे जे घासाघीस करतात ना शेतकऱ्या, विशेष करून शेतकऱ्याबरोबर, पण तेच जर तुम्ही डॉक्टरकडे गेला त्यांचं फिक्स रेट आहे ना, तर शेतकऱ्याचं फिक्स रेट आहे. मग ह्याबद्दल तुम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे? त्या लोकांना जे घासाघीस करतात हे लोक ज्यामध्ये सगळी झाली. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सगळ्याच लोकांनी शेतकऱ्याकडे बघायचा दृष्टिकोन व्यवस्थित ठेवावं लागेल अगोदर. त्या शेतकऱ्यांना कष्ट किती करावं लागतं, किती अडचणीला सामना करावा लागतो, त्याचा थोडा बारकाईने विचार करावा लागतो आणि मग ठरवावं लागतं. डॉक्टर लोकांचं ती फिक्स रेट आहे, शेतकऱ्याचं काय फिक्स रेट आहे? काहीच नाही ना. तुम्हाला कधी असा अनुभव आहे का तुमचा काय, म्हणजे तुम्ही काहीतरी भाजीपाला विकला की मी विकायला बसलाय आणि तुमच्याकडे कोण राहिलाय कार्यकर्ता किंवा माझ्यासारखा माणूस आलाय आणि ज्यावेळेस तुमची असं तंतन झाले, असं झालं कधी? गेल्या 12-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग मी वांग्याचं प्लॉट माझ्याकडे 4-4 एकराचं असायचं. मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगलं वांग्याचं ठोक मार्केट असायचं 40, 45, 50 रुपयाच्या आसपास. मग त्यावेळेस पुण्याला माझी वांगी जायची 3-4 एकराच्या प्लॉटमधली. खिडकी वांगी नव्हती, मार्केट खास राहायचं, पैसे चांगलं व्हायचं. मग ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मार्केटमध्ये जास्त माल आला की मार्केट पडलेलं असायचं वांग्याचं. मग त्यावेळेस आम्ही लोकल मार्केट बार्शी, सोलापूर, इकडे धाराशिव, मग वैराग, आम्हाला जवळ वैराग असल्यामुळे वैरागला वांगी मी स्वतः हातकाट्यावर बसून वांगी विकली ती 3-4 वर्ष, म्हणजे असं मार्केट पडलेल्या पिरियडमध्ये. मग मी काय चालू केलं, 2-3 माणसं कामाला लावायची, त्यांना रोजगार ठरवायचा आणि त्यांना बी काटे घेऊन बसवायचं. मग अशी परिस्थिती झाली की आम्ही धाराशिवला गेलो वांग्याचं टमटम भरून घेऊन, एक 30-40 बॉक्स धाराशिवला. धाराशिवला आमच्यापासून 40 किलोमीटरवर. मग गेला, मग त्या दिवशी काहीतरी असं शिवरात्र पारणं का काहीतरी एकादश काहीतरी असं होतं. मग बाजारपेठेचा अंदाज घेतला की बाबा वांग्याची आवक इथं कमी वाटली मला. म्हणलं चांगलं मार्केट भेटेल, चांगलं पैसे होतील. अशी परिस्थिती झाली. ती कुठला तरी सण, शिवरात्री का काय एकादश अशी असल्यामुळं आणि मुस्लिम समाजाचा कुठला तर सण बी होता, असं काहीतरी होतं. पण वांगीच विकायला तर नाही, आम्हाला विचारायची जायची आणि विकायची जायची. मग त्या असा किस्सा आहे की सांगायला सुद्धा लाज वाटायचं काम आहे. काय झालं? आमच्या पासला मालच विकला नाही. मग मी नेलेली 2-3 माणसं होती. मग ती टमटम लावलेला टमटम गेला. तर 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस काय एवढ्या सुधारणा नव्हत्या. मग अशी परिस्थिती झाली की त्या माणसाने एक जणाच्या म्हशी होत्या काहीतरी 30-40. मग त्या माणसाला म्हणला आता आमची वांगी तर काही विकलेली नाही ती, मग ही वांगी नेऊन तुझ्या मसाला टाक. ते म्हणला मी काय नेऊन टाकणार नाही, तुमचं तुम्ही आणून टाका म्हणला. म्हणजे ती फुकट सुद्धा वांगी न्यायला तयार नव्हता. फुकट सुद्धा वांगी न्यायला तयार नव्हता. आणि मेन गोष्ट म्हणजे आता बघा काळात बदल सतत होणारच आहे. मी जे अनुभवला ते मी काल तुम्हाला सांगतो. आम्हाला यायला सुद्धा पैसे तिकिटाला नव्हतं, त्याच्या इथं वांग्याचं बॉक्स नेऊन टाकलं त्यानं. आम्हाला काय त्या काळात 400, 300-400 रुपये दिले असतील. ती पैसे घेतलं ना आम्ही गावाकडे. म्हणजे ह्या ना गोष्टी सांगायच्या असते त्या, पण जी आपण अनुभव घेतलाय ती सांगायला काय अडचण आहे.